सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना विशाल निगोटला आपण बघितलंय आणि आज तो मात्र पहिल्याच बॉलवरती ते यश मिळवतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल ते होणार आहे. न्यू बॅटर निनाद पवार जो मैदानाच्या मध्ये आता दाखल इथे होईल. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा विशाल निगोटचा पुढचा चेंडू स्ट्राइक ऑन आपण पाहतोय. निनाद लो फुल टॉस ऑन साइडला चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. निशांत चेंडूला इथे कव्हर करेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न आणि 2 धावा इथे आलेल्या आहेत. अमित सरांसोबत मात्र आमचे दीपकजी म्हणले सर थोडेसे देवरोडचा फेरफटका मारायला गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं ते स्मित हास्य आता फुलून आलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार इथे विशाल. हा चेंडू वा वा काय चेंडू तिथे टाकलाय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिले गेलं तर तिथे बॅटची कडा आणि परतावा लागेल तिथे निनादला. धक्का क्रमांक दुसरा. आता जर आपण इथे पाहिलं तर मैदानाच्या मध्ये विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. विशाल निगोट आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये इथे गोलंदाज म्हणून मात्र तो काम करतोय परंतु फलंदाजांवरती त्याने ते वर्चस्व ठेवलेलं आहे. 2 विकेट मिळवत असताना मात्र अवघ्या 2 धावा धापलकावरती आहेत. सुनील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल निगोट पुण्याचा तयार आहे. स्ट्राइक ऑन आपण पाहतोय सुनील भिसे. हा चेंडू सरळ बॅटवर पाहतोय. फक्त बॅट ठेवली तिथे. बॅटचा फेस ओपन केलाय. क्लास दाखवला आणि चेंडू तिथे सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला हा चौकार आहे. 4 धावेसाठी. चौकार येथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय येताना पाहायला मिळेल. सुनीलच्या पॅट मधून आपण पाहतोय आलेला हा चौकार. या चौकाराची मदत देखील संघाची धावसंख्या 6 धावा च्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये विशाल. ओहो धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू मैदानाच्या मध्ये. चेंज ऑफ पेस गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट आलेला आहे. 6 धावा धाबलकावर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा विशाल. पहिल्या षटकामध्ये धाब्याला इथे ब्रेक लावण्याचं काम तर त्याने केले. 2 विकेट मिळवल्यात. हा चेंडू आपण पाहतोय इथे कट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय घेतल्या जात आहेत. या 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेंच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या ज्यात आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 8 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पहिले षटक संपलं. वेळ वाचवायचा चला थोडीशी घाई करा. आणि सकाळपासून मात्र खऱ्या अर्थाने ज्यांची चर्चा आहे आणि आदरणीय दीपकजी मंडले सरांनी देखील आल्यानंतर मात्र आपल्या समालोचनातून सांगितलं की काल मी युट्यूबवरच्या माध्यमातून मात्र
एक क्लिप व्हायरल होताना बघितली, 6 चेंडूमध्ये 2 धावा ज्या खेळाडूने होऊ दिल्या नाही ना, तो खेळाडू सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि दीपक सरांनी सांगितलं की बऱ्याचशा व्यावसायिक प्रोफेशनल जे संघ आहेत त्यांची सध्या जी रिक्वायरमेंट आहे, कदाचित येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना बघायला मिळतील आम्हाला. सचिन शीतल यांच्या क्षणी शुभागमन झालेला आहे. सचिन सर या, आपलं स्वागत आहे. आणि यावर्षी एक वेगळ्या लुक मध्ये, कदाचित ते वेगळ्या लुक मध्ये आल्यानंतर त्यांचा वेगळा फॉर्म आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 8. 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद आहेत. हा चेंडू इथे मात्र जर आपण पाहिले गेले तर व्हाईट बॉल. गणेश तेजस गोलंदाजीसाठी षटक क्रमांक दुसरं घेऊन. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे आपण पाहतोय जी मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि या अतिरिक्त धावणे संघाचा धाफलक देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहिले गेले तर धाफलकावरती 11 धावा, ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ते दुसरं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा तयार असतील तो मैदानामध्ये तेजस. 6 षटकांची मॅच आपल्याला मैदानामध्ये बघायची. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. यानंतर आपण पाहिले दुसऱ्या फेरीचा एक सामना असेल आणि त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मिडांच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय आणि चेंडू एक टप्पा घेत तिथे सीमारेषा बाहेर. हा चौकार आहे. थँक्यू. आता जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे चौकार आहे त्यांना आपल्याला बघायला मिळाला. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे थोडासा वळण घेणारा चेंडू होता. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येते. 16 धावा धाफलकावरती आहेत. मी म्हणे की या बोनस रूपी धावा ज्या निश्चितप्रमाणे मैदानाच्या मध्ये धावा मात्र इथे खर्च होत आहेत. हा चेंडू हा अचूक टप्पा फार महत्वाचा आहे. तुमच्याकडे पेस आहे, तुमच्याकडे गती आहे, परंतु त्यासाठी तुमच्याकडे नियंत्रणही असायला हवं आणि त्याची कमतरता कुठेतरी आपण पाहतो या गोलंदाजामध्ये जरूर जाणवते. परंतु पाहिजे आता हा चेंडू इथे डॉट आलेला आहे. 16 धावा ज्या धाफलकावरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या अवघ्या 8 धावा आल्या. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव 17 धावा धाफलकावर. गोलंदाज हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. अचूक टप्प्याची फक्त गरज आहे. तो मैदानामध्ये पाहिले गेले तर सूरज इथे तेजस अजूनही मात्र आपली लाईन मात्र शोधण्याचा इथे प्रयत्न करतोय. चेंडू डॉट आलेला आहे. स्कोर कार्ड वरती 17 धावा धाफलकावरती आहेत. मेघराजाचं सावट थोडस मात्र पुन्हा एकदा आज मात्र या स्पर्धेवरती जाणवतोय. या दरम्यान ओहो बिग हिट, बिग 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 सिक्सर, षटकार.
थँक्यू. इथे मात्र आपण पाहायला गेले तर षटकार जण आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा धाबलकावर आहेत. पुण्याचा पाहिजे मैदानात मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार असेल तो तेजस. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. चेंडू जर आपण पाहिले तर मैदानामध्ये इथे डॉट आलाय. धाबल किती स्थिर आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 23 धावा धाबलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना. हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानात एक चांगला चेंडू. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट. धावलं किती स्थिर असेल. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर संपलं जाईल इथे. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाफलकावरती धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय 23 धावा. त्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलाय. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ती घेऊन जाईल. विशाल निखोड गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. 24 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा विशाल लवकरच मैदानामध्ये मारा करेल. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय थोडासा टप्पा मागे ठेवला. गुडलाईन स्पॉट वरती आपण पाहतोय चेंडू ठेवल्यानंतर थोडासा बाउन्स या चेंडूमध्ये बघायला मिळाला आणि चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर इथे डॉट येते. धावलं किती स्थिर आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर 24 धावा धावलकावरती ते असणार आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो. चेंडू तिथे खेळला जाईल. चेंडूची तिथे आपण पाहतोय फेकी एक सिंगल. हा चेंडू पुण्यात पाहिजे सन्मान जनक मात्र खेळायला चेंडू तोपर्यंत एक मात्र धाव येणार आहे. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये येत आहेत. संघाचं धाफलक जे मैदानामध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 26 धावा. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना
एवढे पाहिजे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने मात्र थोडीशी उंची घेतली. बॅकअप साठी किती खेळाडू आपण पाहतो नसणार आहे. फेकी केली आणि तोपर्यंत जर आपण ते मैदानामध्ये बघितलं गेलं तर 3 धाबा यावेळी मैदानामध्ये पैसे घेतले जातील. या 3 धाब्यांच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या आता 29 धाबा धाबलकावरती जे आहेत. थोडीशी घाई करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. थोडीशी घाई करा, स्पीड अप करा. दोन धाबा यावेळी मैदानामध्ये पैसे घेतले जातील. या 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक जे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संपलं जाते. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा धाबलकावरती आणि 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद आहेत. थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे, कारण पावसाचं सावट पुन्हा एकदा आज सायंकाळ सत्रामध्ये पुन्हा एकदा जाणवत आहे. त्यामुळे थोडीशी घाई करत चला. सामन्याकडे पैसे मैदानामध्ये पुण्यात तुम्हाला ते घेऊन जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं षटक निशांत जाधव. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जो येणार आहे. सिंगल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जी घेतली जाईल. 1 धावी ती आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 32 धावा, 32 रन, 32 धावा धाबलकावरती. तिसरं 4थं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना विशाल निगोटच्या 2 षटकांचा चांगला स्पेल मैदानामध्ये बघायला मिळाला. दोन्ही षटकांमध्ये आपण पाहतोय त्याने 8च्या सरासरीने धावा इथे खर्च केलेल्या आहेत. परंतु महत्वाचं म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 यश मिळवल्यानंतर मात्र ज्या प्रकारचं आक्रमण बघायला मिळतंय. पुढे सरसा वचन खेळून काढला जाईल. विशाल निगोट मात्र चेंडू आपण पाहतोय ते कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 33 धावा धाबलकावरती. अष्टविनायक विजन चषकाचा आपण पाहतोय 4थं पर्व. या वर्षी जर आपण पाहिले गेले तर या हंगामामधील ही शेवटची स्पर्धा जी आपल्याला जरूर इथे बघायला मिळते. आणि पावसाचे मात्र खऱ्या अर्थानं आता सावट या स्पर्धेवरती या मॅच मध्ये निश्चितपणे आपल्याला थोडंसं जाणवताना बघायला मिळते. कारण काल आपण पाहिलं सायंकाळ सत्रामध्ये मुसळधार पाऊस या मैदानावरती आपण बघितला. आणि पावसाचं सावट जर येत असेल आणि मॅच जर थांबत असेल तर ती मॅच तिथे थांबून लगेच रबर बॉलवरती मात्र तो सामना खेळवला जाणार आहे. तो सामना मात्र कमी षटकाचे खेळवले जातील याची मात्र सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. आणि त्यामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचं तुमचं म्हणणे मात्र आयोजक ऐकून घेतले जाणार नाही. ओ हो हो हो, यावेळी मात्र पाहिजे बॅटचे आपण पाहतोय एज घे चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट, धक्का क्रमांक 3. आणि आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळतीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. अभि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते दाखल होते. अभि
स्कोर कार्ड जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर इथे 34 धावा. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहतोय. चेंडू जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये लेग बायच्या रूपाने आलेली सिंगल. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. ओहो, क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. पैसे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धावबाच्या रूपाने आलेली विकेट आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. स्कोर कार्ड वरती 37 धावा जे धाबलकावरती ते असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज. चला वेळ वाचवा, थोडीशी घाई करा. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तेजस षटक क्रमांक 5 जे मैदानाच्या मध्ये घेऊन येणारे वैयक्तिक दुसरं षटक तो मैदानामध्ये हाताळण्यासाठी तयार असेल. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा जरूर ठरला. खऱ्या अर्थाने मी म्हणेल की महागडा नाही, तर नियंत्रण नव्हतं. 4 वाईड आले. विराज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालेला आहे. एका बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर दुसऱ्या बाजूने सुनील मैदानाच्या मध्ये उभा आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडू इथे केलाय आणि तिथे जर आपण पाहिलं तर बॅटर आणि बॉल मध्ये संपर्क बघायला मिळत नाहीये. चेंडू मैदानाच्या मध्ये पूर्णपणे डॉट असणार आहे. धावफलक इथे स्थिर आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र हे मैदान थोडंसं पूरक आता जरूर बनलंय, कारण हवेची साथ आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक आणि इथे आसमानी डोला ब्लास्ट षटकार. थँक्यू. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतोय. 43 धावा धावफलकावरती. जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त आक्रमण इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. सुनील भिसे ज्याने आपण पाहिले तर मैदानामध्ये या डावाला अक्षरशः एक वेगळा रूप दिलंय. पुन्हा एकदा फिर से एक बार ये है सुनील भिसे का वार. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार. 49 धावा धावफलकावरती. सुनील भिसे. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येणार आहे. अतिरिक्त धाब्याने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 50 धावा. अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. पुन्हा गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं षटकार हॅट्रिक होता वाचली.
तिथे मात्र विकेट आली. सुनील विसेबाद उमेश भाई जरा संपर्क करा. मॅच कडे पण पाहतोय तुम्हाला पुन्हा घेऊन जातोय गोलंदाजीसाठी. गोलंदाज मैदानाच्या मध्ये इथे तयार असणार आहे. स्कोर कार्डावरती धाबा जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे 50 धाबा धपलकावरती आहेत. 5वा षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तेजस तयार आहे. अभिजित पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक. विशाल चेंडूच्या खाली झेल झालाय. इथे विकेट आहे. थँक्यू. आता जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर आपण पाहतोय निश्चितप्रमाणे इथे विकेट येताना पाहायला मिळते. धबलकावरती 50 धाबा जेव्हा धबलकावरती आहेत. अभिजित आले आणि अभिजितने मात्र खऱ्या पहिल्याच बॉल वरती एक मोठा स्ट्रोक खेळला, परंतु चेंडूने फक्त उंची घेतली, लांबी कमी होती. तेजसचा पुढचा बॉल लागोपाठच्या 2 विकेट मैदानाच्या मध्ये येत आहेत. पाहिजे इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का तेजस. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर नवीन बॅटर उमेश मैदानात दाखल झाला. सिंगल 2 धावा इथे येत आहेत. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आहे आणि तिथे आपण पाहतोय तिसऱ्या धावेसाठी मैदानामध्ये फलंदाज इथे बाद होत आहेत. आता जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डावरती धावा जो आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय धपलकावरती धावा 52 धावा ज्या धपलकावरती इथे धावा नोंदवले गेलेले आहेत. शेवटच्या अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील. नवीन बॅटर जर आपण पाहिलं शुभम जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. गोलंदाज तयार असेल मैदानाच्या मध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे शुभमने नावाप्रमाणे शुभ कार्य केलंय. षटकार. थँक्यू डिसे. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येईल. अतुल सर या कशाला जाता येता कॅमेरा भिजल. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. सौरभचं स्वागत षटकार आहे. शुभम स्ट्राइक ऑन. यावेळी मात्र आपण पाहतोय इथे नो बॉल मैदानाच्या मध्ये कळवलाय तिथे.
उद्याचे पहा जे संघ आहेत उद्या सर्व संघांना विनंती, उद्या सर्वांनी उद्या 9 वाजता रिपोर्टिंग करा. आजची मॅच देखील आपण पाहतोय 11 वाजता पहिला बॉल पडलेला आहे आणि हे सर्व या गोष्टीला सर्व टीम्स जबाबदार आहेत. लोअर फुल टॉस यावेळी मात्र आपण पाहतोय इनसाइड आउट मात्र चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक मात्र चेंडू ते अडवतोय. पंचांना वाटल्यानंतर मात्र मॅच थांबवली जाईल. पुन्हा पैसे मैदानामध्ये गोलंदाजी इथे तयार असेल. धपलकावरती आपण पाहतो इथे 62 धाबा. यावेळी मोठा स्ट्रोक इथे खेळलाय मिड विकेट मध्ये. विशाल पुन्हा एकदा चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेट आहे, आउट आहे. बॅट्समन झाला बॅट्समन. इथे विकेट आलेली आहे. आणि आता बरं झालं की मला वाटतं जो फलंदाज बाद झालेला आहे त्याच्यापर्यंत माहिती होती की तारेला चेंडू लागून जर षटकार गेला तर षटकार आहे आणि झेल झाला तर झेल आहे. चला बॅट्समन चला थोडी काही करा. नवीन बॅटर देखील आपण पाहतोय मैदानाशी दाखल इथे होणार आहे. गौरव नवीन फलंदाज इथे मैदानाशी मध्ये आपण पाहतोय दाखल होतोय. गोलंदाज तयार असतील मैदानाशी मध्ये पुढे एकदा. आता जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जे इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू इथे पण पाहिले गेले तर थोडासा तुमच्या बाहेर असणारा चेंडू ते व्हाईट बॉल मैदानामध्ये जो येतोय अतिरिक्त धाबा इथे येणार आहे. 67 धाबा जे धबलकावरती आहेत. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती असताना शेवटच्या षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. आणि हा चेंडू इथे मात्र धावबाची संधी असेल. विकेट आहे. फलंदाज इथे मैदानामध्ये बाद असेल आणि पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबा आहे 67 धाबा. 68 धाबाचं टार्गेट आहे.
चला बॅट्समन चला. सामन्याला इथे आपण पाहतो मैदानामध्ये होती सुरुवात. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल निगोटे, दुसऱ्या बाजूला डॉक्टर अविनाश गावडे मैदानामध्ये आपण पाहतो दाखल इथे होतील. षटक क्रमांक पहिलं अक्षयच्या हातामध्ये मात्र चेंडू ते सोपवलेला आहे. 68 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक ऑन विशाल आहे. पहिला बॉल पुढे सरसावत चेंडू आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट. धावफलक इथे स्थिर आहे. धावसंख्या जी आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. अक्षय तयार. लोअर फुल टॉस पुढे त्या मैदानात अक्रॉस बॅट इथे खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये जो इथे केला जाईल. संघाची धावसंख्या जी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ती स्थिर आहे. संघाचं धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. एक धाव धावफलकावरती अगदी अक्षय आणि विशाल निगोट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ही जोडी. अविनाश गावडे डॉक्टर गेले 30 वर्ष आपण पाहतोय अविरतपणे मात्र टेनिस क्रिकेटची मात्र ते सेवा करतायत. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला आहे आणि आज देखील आपण पाहतो या मावळ नगरीमध्ये त्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. अविनाश स्ट्रायकर तयार. हा चेंडू मैदानामध्ये पहिला चेंडू आपण पाहिले तर निश्चितप्रमाणे लेगस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल इथे मैदानामध्ये निश्चितप्रमाणे पंचाने कळवलाय. संघाचं धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. 2 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहेत. अविनाश गावडे डॉक्टर आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक वरती आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय खूप मोठं जुनं नाव आहे. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर जुनी आताच जी चर्चा सुरू आहे मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहिलं असेल आंबेगाव असेल मंचर जुन्नर पारनेर नगर या परिसरामध्ये ज्यावेळेस डिंगडॉंग सारखा संघ मात्र जायचा आणि त्या प्रतिस्पर्धी संघाला एक हाती पराभवाची धूळ चालणारा अविनाश गावडे आपण पाहतोय मैदानामध्ये. आज मैदानामध्ये खेळताना आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. पहिल्याच मैदानाच्या मध्ये अगदी सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. 1 धावी ती आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 3 धावा.
गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहतोय अक्षय षटक क्रमांक पहिले मैदानाच्या हाताळताना पाहिलं म्हणजे पावसाचं सावट मात्र थोडंसं आता दूर झालेलं आहे. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल इथे घेतली जाईल आणि मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर अगदी 20-25 वर्षापूर्वी उलटे पालटे मला तर दीपक सरांच्या शब्दामध्ये सांगायचं झालंच उलटे पालटे चौकारांनी षटकार खेळणारा अविनाश गावडे आज पायसे मैदानात या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. कुलवट टप्प्याचा बॉल हलक्या चेंडू पण पाहते खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे अविनाश इथे मात्र धावबाच्या रूपाने परतावं लागतंय. थँक्यू. विकेट आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येते विजय. पुढे पाहिजे गोलंदाज तयार. अभिचा पुढचा चेंडू ओहो यावेळी मात्र बॅकफुटचा चेंडू थोडासा खेळण्याचा प्रयत्न आत्या बाजूची बॅटची कडा आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय आणि संघाचं धापलं किती जर मैदानाच्या मध्ये बघितले गेले तरी ते एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचणारे 6 धाबा 68 धावेचा पाठला करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असणार आहे. षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. दुसरं षटक अभिच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. स्ट्रायक जर आपण पाहिले गेलं तर विजय जाधव आहेत. तगडे ताकद पण मजबूत देशटीचे आहेत. अविनाश गावडे खऱ्या अर्थानं फार मोठी अपेक्षा निश्चितप्रमाणे टीमला होती परंतु धावपाच्या रूपाने थोडंसं कॉम्बिनेशन तिथे बिघडलं आणि त्यानंतर धावपाच्या रूपाने आलेली पहिली विकेट आपण मैदानामध्ये पाहिली आहे. अभिचा पुढचा बॉल विजयच्या स्लॉट मध्ये फुल टॉस फुल टॉल वसूल सरळ मुख्य व्यासपीठावरती दणदणी षटकार. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा अभि षटकार इथे आलेला आहे. कुलवट टप्प्याचा बॉल मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय चेंडू इथे अडवला जाईल. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने श्रेया एंटरप्राइजेस बरड निमगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम ओनर उपस्थित आहे. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. लोअर फुल टॉस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. तोपर्यंत आलेली सिंगल. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर धापलकावरती 13 धावा
च्या धाबलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना 68 धाव्यांचा पाठलाग करायचा विशाल निघोड. खऱ्या अर्थाने या खेळाडूवरती सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आज विशाल कशा प्रकारे कामगिरी करेल हे देखील मैदानामध्ये पाहणं अपेक्षित असणार आहे. वेळ वाचवायचा मित्रांनो, थोडीशी घाई करा. पुढे सरसावत पावलांचा वापर केलाय. 30 यार्ड सर्कल क्लिअर करत आपण पाहतोय चेंडू सरळ एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर. हा चौकार. इथे पण पाहतोय चौकार मैदानाच्या मध्ये येतोय. 17 धावा धाबलकावर आहेत. ओ गुड नाटक और ये तमाशा देख बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ आहे. चेंडूला अडवलाय. थँक्यू डीजे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे डीजे 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 थँक्यू. काय स्ट्रोक होता तिथे मैदानामध्ये अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू मात्र तिथे अडवला. आत्ताच्या 3 धावा इथे येणार आहेत आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघात धाबलक देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धाबलकावरती आहेत. 24 चेंडू आता शिल्लक असतील आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 48 धावींची गरज जी मैदानाच्या मध्ये असणार आहे. चला टीम मीटिंग नकोय आता मित्रांनो. ऊन पावसाचा खेळ आपण मैदानामध्ये जरूर पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेचे असणारे आयोजक सोनूभाई वाल्मिकी यांच्या क्षणी शुभागमन होते. सोनूभाई आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर मामुर्डी गावचा कोहिनूर हिरा सागर राऊत हे देखील उपस्थित आहेत. सागर भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आपल्यासोबत असणारा सर्व मित्रपरिवार आपलं सर्वांचं स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस आदरणीय कोकाटे साहेबांचं देखील शुभागमन होतोय. त्यांचंही श्री अश्वनायक विजन चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. चला मॅच कडे घेऊन जातो तुम्हाला. शेवटचे 24 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावींची गरज. विशाल निघोट स्ट्रायकर तयार. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतो अगदी खेळून काढला जाईल. शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे कव्हर करतोय. एक सिंगल यावेळी मैदानामध्ये पैसे घेतली गेली. 1 धावी इथे आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धाबलक 21 धाबा ज्या धाबलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार आहे. अक्षय तिसरं षटक घेऊन. हा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असणारा व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये आता इथे जो येतोय. हलक्यासा आपण पाहतोय पावसाच्या सरी मात्र मैदानावरती आहेत, परंतु ऊन सावल्यांचा खेळ आता मैदानाच्या मध्ये आहे. त्यामुळे मॅच मात्र पंचाने कुठल्या प्रकारचा थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि तशी काही परिस्थिती नाहीये. आणि विशेष म्हणजे आजचा हा मात्र आजच क्लिअर केला जाणार आहे. यावेळी वा वा उडवलाय बॉलला मिड विकेट मध्ये. विजय जाधवचं आक्रमण षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आला. 28 धावा धाबलकावरती. तिसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा खोदून काढलाय आणि तिथे मैदानामध्ये आपण पाहतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. विकेट आली आहे.
आता पाहिजे नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतो दाखल इथे होत आहेत राहुल गोगडे. याच मावळ नगरीमध्ये आपण पाहिले या खेळाडूला राष्ट्रवादी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा राहुल आज पाहिजे या मैदानामध्ये काय करेल. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, लॉंग बॅकच्या कव्हरला सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील तिथे यशस्वीरित्या घेतली जाते. 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 30 धावा. अजूनही 38 धावींची गरज आहे. पुढे अक्षय तयार, फुल टॉस, यावेळी मात्र मिस टाइम, चेंडू हवेत आणि इथे मात्र झेल झालाय. राहुलला देखील इथे परतावा लागणार आहे. विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. मैदानामध्ये पाहिजे नवीन बॅटर इथे मैदानामध्ये दाखल इथे होईल तो आता विनोद वाबळे मैदानामध्ये आता दाखल इथे होणार आहे. यावेळी आपण पाहतोय विनोद मोठा स्ट्रोक आणि तिथे मात्र आपण पाहिले गेले तर विकेट आली आहे. सोन्याच्या चाळीत चांदीच्या चाळीत फडफड्या जीवाची सायवा. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर विशाल देखील मैदानाच्या मध्ये विनोद इथे मैदानामध्ये बाद झाला. विशाल मैदानात दाखल होत आहेत. विशाल गायकवाड आपण पाहता गेल्या निश्चितपणे लेदर क्रिकेटमध्ये देखील विशाल गायकवाडचं फार मोठं नाव आहे आणि आपण पाहिलं गेलं तर 2003 2002 2005 पर्यंत खऱ्या अर्थानं भारताचे कर्णधार रोहित शर्मा यांच्या सोबत खेळलेले विशाल गायकवाड आहेत. 30 धाबा ज्या धाबलकावरती आहेत पायसे मैदानामध्ये. आता इथून पुढे विशाल 2 विशाल मैदानाच्या मध्ये, एक विशाल गायकवाड आहे की विशाल निघोटे. 30 धाबा धाबलकावरती. चला स्पीडअप करा, घाई करा थोडीशी. ओहो रिव्हर्स, विशाल निघोटचं आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आता जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे षटकार आलाय. 36 धावा धाबलकावर आहेत. पुढे सरसावत पावलांचा वापर केला. टी पॅकच्या कव्हरला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार इथे मैदानाच्या मध्ये कळवला. एका धावेवरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये समाधान असेल. एक सिंगल आहे, एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने 37 धावा. विजय 2 विशाल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहेत. आता विशाल गायकवाड यांना देखील मैदानामध्ये साथ देणं गरजेचं असेल.
आता जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा अक्षित इथे तयार असेल. यावेळी आपण पाहतोय पहिलाच बॉल स्करकट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि हे करायचं आहे. विशाल निघोट फॉर्म मध्ये आहे. विशाल निघोट च्या बॅट मधून जर मोठे फटके येत आहेत तर फार मोठं आक्रमण करायची गरज नाहीये. त्यासाठी मात्र फक्त विशाल निघोटला इथे स्ट्राईक देणं गरजेचं आहे. 38 धावा धबलकावरती अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा पाहायचं मैदानात सफल झाले. क्रीजचा वापर केला आणि चेंडू सलग पाठवलाय सीमारेषा बाहेर फॉर रन चौकार. थँक्यू डीसे. विशाल निघोट आज मात्र स्वतःच्या खांद्यावरती विशाल निघोट हे जबाबदारी घेतली आहे. पुण्याचं क्रिकेट जर पुढे आलं ना आणि पुण्याचं क्रिकेट बेस्ट ऑलराऊंडर टॉप 5 जर आपण पुण्यातून निवडले ना तर त्यामध्ये विशाल निघोट एक नाव असेल. इतकी चांगली क्वालिटी दर्जाची त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी आहे. आणि ज्यावेळेस गावचं क्रिकेट आहे त्यावेळेस मात्र सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्याव्या लागतात आणि ती जबाबदारी विशालने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. स्कोर कार्ड वरती 42 धावा धबलकावरती पुन्हा एकदा पाहायचंय. अक्षयचा पुढचा चेंडू गोलंदाज तयार आहे. पुढे सरसावत चेंडू पण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न. पुण्याचा पाहिजे मैदानाच्या मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल. धपलकावरती आपण पाहतोय 43 धावा 13 चेंडू शिल्लक आणि अजूनही 25 धावेंची गरज. मॅच आपण पाहतोय दोन्ही संघांकडे आहे. पावसाचं सावट मात्र थोडस बाजूला गेलंय. शॉट ऑफ लाईन बॉल आणि तिथे विशाल गायकवाड फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. किरण 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 थँक्यू डीजे. आणि आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विशाल गायकवाड यांनी देखील इथे मैदानाच्या मध्ये षटकार ठोकलाय. आता पाहिजे शेवटचे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावेंची अजून गरज. मॅच मित्रांनो आता ऑन झाली आहे. विशाल निघोट एका बाजूला विशाल गायकवाड. विशाल निघोटला माहिती आहे की कुठलंही लक्ष हे अशक्य कधीच नसतं. फक्त ज्याचे प्रयत्न अपुरे पडतात ज्याचे प्रयत्न कमी पडतात ना तो संघ आणि त्या संघातील खेळाडू मात्र निश्चितपणे पराभूत होतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं घेऊन स्ट्राइक ऑन विशाल. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला आणि तिथे झेल सुटलाय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल टूटा. यापूर्वी आम्ही पाहिलं प्रसादला जीवदान देताना 3 जीवदान मिळाले बेल्ले संघाकडून आणि त्यानंतर मात्र प्रसादने संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. इथे विशाल निघोटला जीवदान देणं म्हणजे पराभवाला निमंत्रण दिल्यासारखं आहे. अक्षयच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जो असणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 50. बॅटच्या पाहतोय मैदानामध्ये आतल्या बाजूची कडा नो बॉल आणि नो बॉल इथे का दिलेला आहे तर मला वाटतं आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि शॉट फाईन लेग आहे
तीन खेळाडू म्हणजे फलंदाजाच्या पाठीवरती तीन खेळाडू आहेत. स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप मध्ये तुम्ही तीन खेळाडू लावू शकत नाही. आणि किती बारकाईने लक्ष आपण पाहतो या दोन्ही पंचांचं आहे. आणि म्हणून या दोन्ही पंचांची मागणी सध्या आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मागणी असणारे दोन्ही पंच आहेत. एका बाजूला संजय भालेराव सर, दुसऱ्या बाजूला अजय आवळे सर आहेत. फ्री हिट ऑन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक एक चूक संघाला मात्र निश्चितपणे कुठेतरी डोकेदुखी ठरतीये. अक्षयचा पुढचा बॉल, स्ट्राइक ऑन विशाल. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सोडून दिलाय. नो बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू होता, फारसा फायदा तिथे घेता आला नाही. गलांडेवाडी आणि काठेवाडी संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. बावन्न धावा धपलकावरती. यावेळी पाहायचंय स्क्वेअर कट. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न आहे. दोन धावा तिथे मैदानात पाहिजे घेतल्या जातील. या दोन धावेंच्या मदतीने संघाचं धाफलक आपण पाहिले गेले तर आता 54 धावा धाफलकावर आहेत. 9 चेंडू शिल्लक, 14 धावेंची अजूनही गरज आहे. नऊ चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. काल आम्ही पहिले 12 चेंडू मध्ये 11 झाले नाहीयेत. तुम्ही युट्यूब वरती cricklife.in हे चॅनल तुम्ही सर्च करा, त्याच्यावरती तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. कालचा हिरो सचिन शीतल याची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. 6 चेंडू मध्ये 2 धावा त्याने होऊ दिल्या नाहीयेत. सध्या उमेश नायडू यांचा फोन फार बिझी आहे, कारण त्यांना मला वाटतं खुल्या गटातील बऱ्याचशा संघ टीम ओनरचे फोन येत आहेत की तो गोलंदाज कोण आहे, ही चर्चा सुरू आहे. गोलंदाज तयार, पुण्याचा पाहिजे मैदानाच्या मध्ये. अक्षयचा पुढचा बॉल, पुढे सरसावत पावलांचा वापर केलाय आणि चेंडू एक टप्पा घेत. वाह वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. ओहो, तिथे लागला असेल निश्चितप्रमाणे. पाणी घेऊन जा, पाणी. फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्याकडे. त्या खेळाडूला विनंती करतो आपण बाहेर या. दुसरा खेळाडू घ्या आतमध्ये. आणि डॉक्टर आहे त्यामुळे काळजी करायची गरजच नाहीये. पण निश्चितप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चौकार इथे वाचवलेला आहे. स्कोर कार्ड कडे तुम्हाला घेऊन जाईल. 57 धाबा ज्या धाबलकावरती आहेत. शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता 7 जिंकण्यासाठी. 11 धावेंची गरज. ओहो, तिथे मात्र नशीब बलवत्तर आहे. एक सिंगल आली, स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल तो विशाल दिघोट. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जात आहे. ते 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलेकावरती धावा मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे 58 धावा च्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्यात आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज आहे. मैदानामध्ये आपण पाहायचं कोणाच्या हातामध्ये चेंडूचं मात्र आता सोपवलं जाईल. शेवटचे 6 चेंडू 10. दोन्ही स्कोररकडे आमच्याकडे आहे. 9 चेंडू 14 धाब्यांची गरज होती. त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर 7 चेंडू, त्यानंतर 2 धाबा आल्या आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल आहे.
12 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज होती. पहिल्या बॉलला सिंगल, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर चेंडू डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, पुन्हा सिंगल. चला मॅच सुरू करा आता. आणि काळजी करायची गरज आहे, दोन्ही टीमचे अतिरिक्त प्रतिनिधी आहे. शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असलेल्या त्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहणार आहे. अभिजित स्ट्राइक एंडला आपण मैदानामध्ये पाहतोय. विशाल निघोट नॉन स्ट्राइक एंडला विशाल गायकवाड. 6 चेंडू 10. या मैदानाचा इतिहास आहे. अनेक वेळा या मैदानाने बऱ्याचशा संघांना सदमे दिलेले आहेत. आपण पाहिले काल 6 चेंडू मध्ये 2 झाले नाहीयेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. परंतु समोर विशाल निगोट सारखा एक तगडा फलंदाज आहे. विशाल निगोट मैदानामध्ये आपण पाहायचं स्ट्रायकर तयार असेल. पहिलाच बॉल इथे रिव्हर्सचा प्रयत्न केलाय मैदानाच्या मध्ये. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. सिंगल तरी ते घेतलीये. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होईल का, परंतु इथे नकार कळवला. लेग बाईसच्या रूपाने आलेली सिंगल. शेवटचे 5 चेंडू आपण पाहतोय शिल्लक मैदानाच्या मध्ये. आणि या 5 चेंडूंमध्ये आता आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 9 धावा. 5 चेंडू 9 धावा हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये ते असेल. अनेक चढ उतार बघणारे मैत्र खऱ्या अर्थानं विशाल गायकवाड आहेत. खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या बॅटच्या भात्यामध्ये. मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद आहे. आज पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. खरं असं म्हटलं तर की या जगातला सर्वात मोठा गुरु तुमचा कोण असेल ना, तर तो अनुभव आहे. अनुभव हा तुमच्या जगातला सर्वात मोठा गुरु आहे. गोलंदाज तयार. पुन्हा दाबायचा उजव्या हाताने. हा चेंडू इथे मैदानावर वळण घेणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. आणि आता जर आपण पाहिले गेलं तर इथे विकेट येणार आहे. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करेल विशाल गायकवाड. डीजे थँक्यू डीजे. काटेवाडी गलंडेवाडी टीमचे कॅप्टनना विनंती करतो की आपण संपर्क साधायचा आहे. मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जातोय पुढे मैदानाच्या मध्ये. आपण जर पहिले गेले तर शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत. आता 4 चेंडू शिल्लक आहे. 9 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असेल. नवीन बॅटर जर आपण मैदानाच्या मध्ये पहिले तर दाखल इथे होतोय तेजस. संघर्ष करायचाय, जिंकायचंय दोन्ही टीमला. कारण जिंकल्याशिवाय थांबून जमणार नाहीये. पुढच्या फेरीमध्ये जायचंय. विशाल निगोट यावेळी सफल झाला. क्रीजचा वापर आणि चेंडूला पाठवलाय सरळ डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे 4 धावेसाठी. पुण्या गावची होती जत्रा, जत्रेत होता खड कुस्त्याचा. असो होय. कुस्तीत उतरला राजा माझा कर, राजा माझा कर राजा. आता जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये इथे चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. आणि या चौकाराच्या मदतीने धापलकावरती धाबा येत्या 63 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच रंगवली आहे. एका बाजूने कडवी झुंज विशाल निघोटची संघर्ष करतोय. अभिजितचा पुढचा बॉल विशाल निघोट साठी. आपण पाहतोय श्री अष्टविनायक विजन चषक. ओ पुन्हा एकदा
आणि 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 इथे काय संधी आली, संधीने दार ठोठावलं, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. विजय षटकार विशाल निगोडच्या बॅट मधून. असं म्हणतात ना, पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच आर छोडो मॅच. एखादा कॅच किती महागात पडू शकतो. या ठिकाणी अभिनंदन. खऱ्या अर्थानं चला दोन्ही टीम्स लगेच आपण टॉस साठी यायचंय. या ठिकाणी साईराम रमलिंग मनसर टीम आपलं अभिनंदन आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बरड निमगाव एक निश्चितप्रमाणे आपलं हार्डलक, काय हरकत नाही. चांगला संघर्ष तुमच्याकडून बघायला मिळाला. दिनेश चायवाले फेमस चाय त्यांच्या श्रेणी शुभाग म्हणतोय मनपूर्वक स्वागत आहे. मला वाटतं पावसाचं जे सावट आहे आणि अशा पावसामध्ये सर्वात जवळचं नातं कशामुळे निर्माण होत असेल तर तो चहामुळे. आणि अख्ख्या देवरोड मध्ये दिनेश नावाचा तर त्या ब्रँड झालेला आहे. चला टॉस आपण करतोय. सर्व आयोजकांना माहिती आहे की रबर वरती कुठल्याही संघाची प्रॅक्टिस नाहीये, त्यामुळे आपण टेनिस वरती परिस्थिती काय होतीये की अचानक पावसाचं सावट आहे आणि प्रॅक्टिस कोणाचीच नाहीये रबर वरती, म्हणून आपण ही मॅच 4-4 षटकाचे मॅचेस पूर्ण करू.